दरम्यान अरविंद दलवी आणि मिस्टर अजय म्हात्रे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय की आपण या आमच्या व्यासपीठावरती आणि सोबतीला कुणाल भोईर. चला सर्वांनी या, सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. चार षटकांचा सामना आहे दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी आणि आमच्या ऑफिशियल पंचाच्या माहितीसाठी. नाणेफेकी जिंकली एकविरा साबत संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि सलामीची जोडी दीपेन केने आणि सोबतीला राहुल केने. पहिल्या सामन्यातील हिरो राहुल केने राहिला होता आणि आता मात्र ॲज अ ओपनर म्हणून तो मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये त्याने प्रवेश केलाय आणि षटकाला सुरुवात करतोय. विकेट टेकर गोलंदाज नेहमीच राहिलाय टीम साबत संघासाठी दिगंबर माली. चला पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला आपण सुरुवात करतोय. पॉवर प्लेचा खेळ ओव्हर द विकेट टाळ्यांचा गजर आणि पहिल्या चेंडूवरती ऑन साईडला पूल केलाय. मिड विकेटला शत्रशक मंगेश चूक करत नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती तगडा फलंदाजी ते मात्र बाद झाला दीपेन खेने आणि पुन्हा सिद्ध केला दिगंबर मालीनं की तो विकेट टेकर का आहे. जशी विकेट्स गेली संस्थापक अध्यक्ष पाहू शकले या ठिकाणी अनंत केणे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. लंच ब्रेक नंतर त्याचं पुन्हा करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जयदीप माली यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सरचे स्वागत आणि तदनंतर पहा एखादा गोलंदाजाला ज्यावेळी विकेट्स प्राप्त होते ना त्यावेळी मात्र जरूर त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो मात्र या ठिकाणी हाय लेवलला जात असतो आणि पाहू शकाल हा डॉट बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला आपल्याला आणि आता मात्र या ठिकाणी हाईटसाठी पंचांचा ऑफिशियल कॉल आहे का. बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र या ठिकाणी डीआरएसची मागणी केलेली आहे. इट्स फेअर बॉल. दीपेन जसा बाद झाला मैदानाच्या आतमध्ये अमोल आला आणि त्याला मात्र पहिल्या चेंडूवरती दिगंबरनं मात्र या ठिकाणी बीट केलाय आणि त्यानंतर अमोलता तडाखे बंद फारका उंची जास्त आणि चेंडू मिडवे गेला पुन्हा आपला मंग्या आणि त्याने पकडला हा दुसरा झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी अमोल खेनेचा खेळ दुसरा धक्का लागत असताना टीम विरेन स्पोर्ट बाबाले संघाला
स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे दिगंबरनं हा स्पिल त्याने हाताळला. प्रिन्स ऑफ सावध ही विकेट्स अमोलची आली. असं वाटलं होतं की चेंडू मात्र मिडविकेटच्या पलीकडे जाईल, परंतु फटकेला उंची जास्त होती आणि त्यामुळे मंगेशनं कुठल्या प्रमाणे चुकी केली नाही आहे. त्यानंतर नागेशला मैदानाच्या आतमध्ये त्याला सुद्धा पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल बीट केला. बाहेर निघणारा चेंडू कटरचा वापर. त्यानंतर पाहू शकाल ही बादची लिडिंग आहे. शेवटचा बॉल आय थिंक त्या स्पेलमधील आणि नेहलनं टिपलेला तो झेल. दुसरा षटक किरण पाटीलच्या हातामध्ये चेंडू. क्वार्टर ऑफ भिवंडी. सावध एक्सप्रेस षटकाला सुरुवात करतोय आणि सामना करेल या ठिकाणी नागेश. हो पाडला चेंडू यॉर्कर लाऊड अपील, परंतु पंचांनी सांगितलं की या चेंडू बॅटला बरंच झालाय, त्यामुळे आता मात्र या ठिकाणी जास्त काही पंचांवरती मात्र प्रेशर नसणार आहे. 2 धाबा तिथे मात्र फलक्यावरती लागल्या गेल्या. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी सुरुवात चांगली पाहायला मिळेल, परंतु कुठेतरी गोलंदाजानं मात्र या ठिकाणी जबरदस्त परफॉर्मन्स केलाय आणि मात्र इथून धाबांचा वेग मात्र वाढवावा लागेल, कारण मैदानाच्या आतमध्ये नागेश आहे, त्याच्या सोबतीला आता मात्र पाहू शकाल राहुल केडी सिनियर आलाय आणि दोघांकडे ती क्षमता आहे. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी या भावालगावचे या समाजसेवक पंढरीनाथ किणे मामा यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत करतो. आणि इथे पाहू शकाल या ठिकाणी अजून एक डॉट बॉल. पण आता मात्र ही म्हणण्याची वेळ आली की मुंबईचा फेमस वडापाव, लोणावळ्याची फेमस चिकी आणि ते मात्र सावधकरांच्या समोर भावालेकरांची पडली फलंदाजी फिकी. पाहुण्यांचं शुभागमन. मग क्रिकेटचा खेळ आहे, अशा गोष्टी होत असतात, हार जीत होत असते. आणि पाहू शकाल या ठिकाणी एस एस स्पोर्टची ओनर फाउंडर मिस्टर सोपानजी तिसकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याच्या माध्यमातून या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या मित्रांनो, मोलाचं सहकार्य मिळत असतो. पंचाचा वाईटचा इशारा. आणि आता एस एस स्पोर्ट जो पाहतोय की आता फक्त तालुका मर्यादित राहिला नाही आहे, जिल्हा मर्यादित राहिला नाही, तर आता मात्र भारतभर एस ए ब्रँड सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मी नेहमीच सांगतो की आपको लगाना है छक्का तो आपके हात में होना ऐसे क्या बल्ला. पर तो आज किरण पाटील का वेग धारण करतोय, जबरदस्त लेंथ. हो इथे मात्र परफेक्टली यॉर्कर. कुठल्या प्रमाणे या चेंडूचा वेग राहुल किनेला मात्र त्या ठिकाणी उमगता आला नाहीये. हा ॲक्शन रिप्ले पहा, अगदी बॉडीला फॉलो करण्याचा प्रयत्न. दरम्यान विकीजी म्हात्रे आणि सन्मानित संदीपजी केणे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आज पाहू शकाल पहिल्या सामन्यापासून मॉर्निंग सेशनपासून अगदी व्यासपीठ फुलून गेलंय. हा प्रेम सावध गावावरती आहे, हा प्रेम सावध संघावरती आहे, परंतु गोलंदाज मात्र कुठेही प्रेम दाखवत नाहीत फलंदाजांवरती. सिंगल 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 धाबा इथे पाहायला मिळत आहेत आणि सिंगल सिंगलनं आता मात्र फलक आता कासव छाप गतीने पुढे चाललाय. जी सुरुवात दिगंबरनं मात्र करून दिली आणि आता मात्र त्याच्या पावलावरती पाऊल ठेवलं, आता मात्र तेच कार्य सुरू ठेवलं किरण पाटीलनं. आज घरच्या मैदानावरती घरच्या स्पर्धेमध्ये सावध संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय आणि 20-26 हा वर्ष फार लाभदायक राहिलाय, खास करून एकविरा सावध संघासाठी. ऑन साईडला खेचून मारलाय, परंतु चेंडू चालला वाडीश लॉंग ऑनवरती. क्षेत्रशिक तिकडे आहेत. वॉटर फिल्डिंग जी सीमारेषा आहे जणू काही आता मात्र भावाली संघासाठी मात्र लक्ष्मण रेषा ठरली असं म्हणायला हरकत नाहीये. आणि आज पहा ना की चेंडू सातत्याने आपल्या मंग्याकडेच जातोय, म्हणजे आज असं वाटतं की मैत्रीशी चांगली त्यांनी चेंडूची मैत्री केलेली आहे. बॉडी लँग्वेज जर पाहिली तर काय फिटनेस आहे, परंतु परफॉर्मन्स लाजवाब. किरण पुन्हा एकदा बाडला जरूर चेंडू मात्र ब्रश झालाही आणि चेंडू पाहू शकला अगदी संत गतीने निघून गेला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली.
आणि दुसऱ्या षटकाचा सुद्धा मात्र खेळ या ठिकाणी संपन्न झाला. म्हणजे आतापर्यंत आपण 12 चेंडूंचा खेळ पाहिला आणि त्या 12 चेंडूमध्ये आतापर्यंत जे बजरंग वीरेन स्पोर्ट भावाले संघाने आता मात्र फलक्यावरती एकूण धावा जोडलेल्या आहेत. सात. म्हणजे या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बॅटच्या स्वरूपात आय थिंक 4 धावा आल्या. आणि या वाईटच्या स्वरूपात सिंगल, म्हणजे 5 धावा या ठिकाणी खर्च केल्या गोलंदाज किरण पाटीलनं. 6 धावा थोडंसं करेक्शन आहे. 5 धावा किरण पाटीलने खर्च केले आणि या पहिल्या षटकामध्ये लेगबॅच्या स्वरूपात 1 धाव आली होती. थोडंसं आपण ऑन स्क्रीनवरती करेक्शन करूया नीरज. तिसरं षटकाने गोलंदाज निखिल पाटील. ओहो, पूर्णपणे पाहू शकेल एक्झॅक्टली चेहऱ्यावरती चिटू धडकल्या. थोडीशी पाण्याची पूर्तता करा. आजच्याकडे विनंती करतोय थोडीशी पाण्याची पूर्तता करा मित्रांनो. आणि पाहू शकेल सावतगावचे समाजसेवक तुकारामजी म्हात्रे यांचं इथं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. हो माय गॉड, अगदी कानाच्या खाली चिडू जाऊन मात्र धडकलाय. त्यावेळी राहुलनं तो फटका मात्र या ठिकाणी फिनिश केला. त्यावेळी थोडीशी नजर त्याची बाजूला झाली आणि त्याच्यामुळे पाहतो की पूर्णपणे तो चेंडू त्याच्या चेहऱ्यावरती जाऊन धडकलाय. तिकेट मारा आज सावतकर यांचा पाहतो आणि आज सावतकर सांगतात की सावत संघापासून सावध राहा. आणि जेव्हा चांगला खेळ होतो ना सावत त्यावेळी मात्र त्यांचे 12 मॅन जे पंकज आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती गोड स्माइली पाहायला मिळत असताना जेव्हा संघ तो मात्र संकटामध्ये येतो ना तेव्हा पंकजचा चेहरा पाहण्यासारखा असतो. निखिल पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस व्हेरिएशन गॅप शोधलाय आणि आता मंगेला चेंडू चालला टाटा बाय बाय करून मिड विकेटच्या पलीकडे. हा पहिला सिक्सर टीम वीरेन स्पोर्ट भावाली संघासाठी. जे अग्री कुल्यांची कुलस्वामिनी आणि त्याच एकविरा मातेच्या नावानं तुम्हाला ही स्पर्धा सध्या आपण पाहतो आणि त्याच नावानं संघ सावध खेळताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा खेचून मारायचं होतं इथे एलिव्हेशन नाही. चेंडू चालला अगदी जमिनीच्या साह्यानं स्क्वेअर लेगचा फिल्डर मिस्टेक करतोय. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आहेत किरण पाटील. जोपर्यंत चेंडू उचलून फेक करतोय तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेला आणि इथून तुम्हाला धाबांचा वेग स्वतःचा स्ट्राईक रेट मात्र वाढवावा लागेल आणि तो प्रयत्न आता इथे करतोय फलंदाज राहुल आपल्या संघासाठी. आणि या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये पाहिलं तर 14 धाबा आतापर्यंत या ठिकाणी फलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे इथून तुम्हाला पाहिलं तर अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूमध्ये किमान तुम्ही 20-25 जरी धावा जोडल्या गेल्या तर एक फायटिंग टोटल उभा राहू शकतो. परंतु तोपर्यंत तुम्हाला इथे करावं लागेल. परंतु गोलंदाज सांगतायत की तुम शेर होतो हम सवा शेर आहे. क्रिकेटचा खेळ आहे. वार पलटवार या गोष्टी मात्र आपल्याला पाहायला मिळत असतात आणि तो खेळ सध्या आपण या ठिकाणी अनुभवतोय. पुन्हा बॅटची खेळा थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न राहुलने केला. सिंगल धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. चला यानंतर तो पुढील जो सामना असेल दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष श्री गणेश जांभूलपाडा. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहा नाणेफेकीसाठी. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करू. 3 दिवसांची स्पर्धा परंतु काय जबरदस्त देखणं नियोजन. आज मकर संक्रांतीचं औचित्य साधून या स्पर्धेचं मात्र नियोजन केलं गेलं. फुल टॉस पुढे उंकण्याचा प्रयत्न केला जातो मिड विकेटला परंतु चेंडू आला लॉंग ऑफला. शेवटचा चेंडू होता आणि त्याच्यावरती निखिल पाटीलने धाव खर्च केली 1. म्हणजे आज आपण म्हणू शकतो की कुठेतरी निखिल खेणे जोगेंद्र भालेकर यांचे मात्र या संघाला मात्र थोडीफार उणीव भासली असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलक्यावरती 16 धाबा पाहायला मिळाल्या. म्हणजे 2 षटकाच्या तुलनेनुसार मात्र हा षटक कुठेतरी भावाले संघासाठी चांगला राहिला कारण निखिलच्या अगेन्स्ट 10 धाबा त्याने जोडल्या गेल्या
आणि आता शेवटचा षटक आणि गोलंदाज जेडी सज्ज होतोय. जयेश दलवी उर्फ जेडी षटकाला सुरुवात करतोय. हो, फुलर लेंथ होता, थोडासा फ्लाईट देणारा चेंडू, जागेवरून केल्याचा प्रयत्न, पायांच्या मोमेंट्स आपण जर पाहिल्या तर कुठल्याही तिथे मात्र हालचाल झाली नाही. फुटवर्क असणं फार गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो की एखादा मोबाईलला नेटवर्कची आवश्यकता असते, तसं मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये फुटवर्कला फार महत्त्व असतो. परंतु तसं काही घडलं नाही आहे. हो, ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज चेंडू डिक्लेअर झोनमध्ये. रामताजी म्हात्रे यांच्या माध्यमातून जरूर विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक होतं आणि तेच आपण सेम पारितोषिक ज्यावेळी सावत्सक बॅटिंग करण्यासाठी येईल त्यावेळी आपण सिक्सर हॅट्रिकला मात्र देऊया. आज कॅप्टनशिप चांगल्या प्रमाणे पाहिली आपण दिगंबर मालीच्या वतीनं. हो हो, शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला फुल करायचं होतं, परंतु वेग एवढा होता की त्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट करण्यासाठी वेळ मिळाला नाहीये पहिल्यांदाच राहुलला. ओ कडक शॉट पिकअप आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या पलीकडे राहुलच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा सिक्सर. आणि या स्पर्धेचा एक इतिहास राहिला आहे. पर्व तिसरा आहे. पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा एकविरा स्पोर्ट साबत संघाने जिंकली होती. दुसऱ्या पर्वाचा आपण विचार केला तरी स्पर्धा जय बजरंग स्पोर्ट भावाले संघाने जिंकली होती आणि त्या दुसऱ्या पर्वामध्ये एकविरा सावत संघाने फायनल सामना केला आणि तो संघ मात्र पराभूत झाला फायनलच्या सामन्यामध्ये. आणि आता मात्र हा तिसरा पर्व पाहतोय या स्पर्धेचा आणि तिसऱ्या पर्वाच्या माध्यमातून एकविरा सावत संघ चांगला खेळतोय. म्हणजे घरची स्पर्धा एक चांगल्या प्रमाणात लाभदायक राहिलेली आहे टीम एकविरा सावत संघासाठी. आणि इथे मात्र फलंदाज झाला या ठिकाणी बाद. राहुल केणे चालत दगावच्या दिशेनं लागणारा हा चौथा धक्का टीम विरेन स्पोर्ट जय बजरंग भावा आले संघाला. आणि नवीन फलंदाज पाहू शकला आता विरेन आलाय 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. विवेक आहे, नॉट विरेन, विवेक. पहा, पहिल्या सामन्यामध्ये 12व्या भूमिकेमध्ये नागेश केणे यांचे सुपुत्र आले होते आणि आता दुसऱ्या सामन्यामध्ये मंगल केणेचे सुपुत्र आलेले आहेत. चला बॉल द्या पंकज, थोडंसं लक्ष फोकस कर बेटा. भूक लागली असेल तर जेवण आलेलं आहे, जेवण करून घे. परंतु मॅचकडे आता मात्र लक्ष फोकस कर. शेवटचा बॉल शिल्लक या डाबातील आणि फक्त फलक्यावरती पाहतोय आपण या ठिकाणी 23 धावा लागलेल्या आहेत. आणि शेवटचा बॉल फेस करेल न्यू बॅटर विवेक. फुल टॉस हवे, चीप केला, लॉंग ऑफ आहे, पुन्हा मंग्या, परंतु आता त्याच्याकडून चूक घडली आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. आणि पहिल्या डाबाचा आपण खेळ पाहिला तर 28 धाबा या ठिकाणी जोडल्या गेल्या. विरेन स्पोर्ट जय बजरंग भावाले संघाने 29चं लक्ष असेल आणि त्या 29 धाबांचा आता मात्र संरक्षण इथे मात्र कशा रीतीने केला जाणार हे ऐकवण्यासाठी आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये लंच ब्रेक नंतर जॉईन होतील आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे. तत्पुरती जाऊया आपण नाणेफेकीकडे. दोन्ही संघाचे संघनायक जॉईन झालेले आहेत. एका बाजूला ग्रीष्मा 11 आमनेपाडा, दुसऱ्या बाजूला श्री गणेश जांभूलपाडा. आणि ही नाणेफेकी करण्यासाठी आपण या ठिकाणी पाहुण्यांना इन्व्हाइट करू. सन्माननीय संदेशजी केणे आणि विकी म्हात्रे. चला दोन्ही पाहुण्यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये या.
चला सन्माननीय विकीजी म्हात्रे आणि संदीपजी केणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आणि तुकारामजी म्हात्रे यांचे ते शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. या इकडे मध्ये या. 4 ओव्हरची मॅच आहे दोघांच्या माहितीसाठी. चला आमने भारत संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. यश हेड इज कॉल बट टेल आहे. टॉस जिंकला या ठिकाणी सिरगणे जांभूलपाडा संघाने. चला आपण शीतपे या ना विनिंग टॉस सेरेमनीमध्ये आपण या ठिकाणी शीतपे देत आहोत. रजनीकांत पाटील स्पॉन्सर बाय. चला आपण पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण कोल्ड्रिंक्स देऊया जांभूलपाडा संघाला, कारण नाणेपैकी जांभूलपाडा संघाने जिंकली आणि पाहुण्यांना विनंती असेल की आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. ओमकार दुसऱ्या फिरती सामना आहे, 4 षटकांचा आहे. एक्झॅक्टली टॉस जिंकलाय, काय करायचा निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण करणार. ओमकार पहिल्या सामन्यात परफेक्ट कार्यक्रम झाला तुमच्या माध्यमातून. हो चांगलं केलं, पण फिल्डिंगमध्ये मिसफिल्ड झाली, त्याच्यामुळे जरा त्याच्यावर लक्ष देण्याचा प्रयत्न करू. आता पुन्हा तुम्ही गोलंदाजी स्वीकारली म्हणजे आता प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 धावापर्यंत रोखण्याचा असेल. आणि जास्त कोणाकडून तुला अपेक्षा आहेत? जास्त माझ्याकडून आणि निवृत्तीकडून जास्त अपेक्षा आहे. विशालसुद्धा चांगला खेळतोय, त्याच्याकडून तो 100% देईलच त्याचा. खास करून आमच्याकडून चांगलं जाण्याचा प्रयत्न करू. ओमकार सुरेश पारधी तुमच्या गावाला बिलॉंग करतो, फार दानगा अनुभव त्याच्याकडे आहे, परंतु तो त्यांच्याकडे जो अनुभव तुमच्या समीर तो शेअर करतो आणि काय मार्गदर्शन तो नेहमीच देत असतो तुम्हाला? मार्गदर्शन त्यांचा असतो, सांगत राहतात असं कर तसं कर, म्हणजे परफेक्ट सांगत असतात. षटकार घाललं तरी सांगत असतात मागून चालेल चालेल टाकत राहा. ते टिप्स देत आहेत ते तुम्ही फॉलो करता? हो करतोय, फॉलो करतोय. जरूर. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील विजयासाठी. तर दुसऱ्या फरीतील या स्पर्धेतील शेवटचा सामना असेल उपस्थित प्रेक्षकांच्या माहितीसाठी. नाणेपैकी जिंकले या ठिकाणी हर्षद पारधी यांच्या संघाने, अर्थात जांभूलपाडा संघाने, आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. इट्स कॉम्बॉ आता सज्ज होत आहेत. लंच ब्रेक नंतर आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगी पाटील सर. आदरणीय श्रीधर पाटील आणि श्रेयस पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन. दिनकरजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि श्रेयस पाटील आपलं देखील मनपूर्वक स्वागत. तथा नामदेव तिसकर यांचं या ठिकाणी शुभागमन, आपले मनपूर्वक स्वागत. 29 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता. फक्त 28 धावा बनवता आल्या आणि आज काय गोलंदाजी केली आज सर्व गोलंदाजांनी. जबरदस्त 12 आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिलं षटक मेडन पाहायला मिळालं, जे ते दिगंबर माळीनं 3 सफलता मिळवून दिल्या आपल्या संघाला. तदनंतर किरण असेल, निखिल असेल, झेडी असेल. 29 लक्ष 4 ओव्हरमध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. किरण पाटीलच्या सोबतीनं जयेश दळवी. एकविरा चषक सावध तुम्ही एन्जॉय करताय आणि या स्पर्धेत हॅलो हॅलो चेक. एक पारितोषिक आहे एकविरा स्पर्ध साबत संघाच्या फलंदाजांसाठी पर 6 साठी सतीश शेठ पाटील आणि रामदास शेठ म्हात्रे यांच्याकडून 500चं कॅश प्राईज असेल आणि 6 हॅट्रिक किंवा 4 हॅट्रिक जर आपण लगावली तर दोघांकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. हो, पहिला बॉल खोलात टाकला, ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता किरण पाटीलचा. परफेक्ट तंत्रशुद्ध बॅटर आहे किरण पाटील आणि या क्रीडांगणावर नेहमीच त्याची बॅटिंग आपण तळपताना पाहिली आहे. एका धावेने धावफलकाला तर सुरुवात. लागोपाठ 3 षटकार विनोद पाटील यांच्याकडून 1000. भरपूर बक्षीस लागलेले आहेत. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा डीपमध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबळ करताना आणि आता दुसरा धावेचा प्रयत्न. या अशा प्रकारे धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. इथे एक्झॅक्ट काय घडलंय, सातत्याने धावा चोरण्याचाही प्रयत्न करण्यात आला आणि या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 3 या आकड्यावरती. हो हो हो, याला बॅटच्या आतली कडा शॉर्ट स्क्वेअर लेग कडे बॉल येतोय.
लेन बॉल होता क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. व्हॉइस ऑफ ठाणे कॉमेंट्रीचा बेताज बादशाह सिद्दीक भाबे सरांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सिद्दीक भाबे सर आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. कॉमेंट्री के बिग बी ज्याने अनेक खेळाडूंना जी नावं दिली, आज क्वार्टरेल तुम्ही पाहतात किरण पाटील हे त्यांनीच दिलेलं नाव आहे. ऑन साईडला पूल केलाय, बॉल डीप मध्ये वेगानं ससावतोय, बॉल सर निघून जाईल सीमा पार. हा येतोय पहिला चौकार जेडीच्या बॅटमधून. पोहोचले ती धावफलकावरती 9 धावा. पहिल्या षटकाचा काही संपन्न झाल्या. पर सिक्सर प्रत्येक षटकारास 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. रामदास म्हात्रे यांच्याकडून आणि सतीश पाटील यांच्याकडून. चौकारासाठी 300 आहेत ना, चौकारासाठी 1000 आहेत. ओके ओके, एक चौकार मारलाय दादा, त्याला काय द्यायचे नको. अनंत केने संस्थापक अध्यक्ष सध्या एन्जॉय करतात, परंतु ते थोडेसे स्कोर कार्ड बघता त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते. एक लेजंड क्रिकेटर मित्रांनो भावाळे आजवर महाराष्ट्रामध्ये चर्चेत राहिलेलं नाव आहे, परंतु या नावासाठी विनोद पाटील असेल, अनंता केने असेल, फार झटले, अविरतपणे खेळत राहिले आणि या गावाचं नाव या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी फार मोठं केलं. 29चं टार्गेट आणि 9 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतात. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज राहुल आल्या बॉलिंग मार्कवर. आज संघामध्ये निखिली नव्हता आणि जोगेंद्र सुद्धा नव्हता, त्याच्यामुळे बॅटिंगमध्ये थोडंसं मी म्हणेल त्या दोघांची कमतरता जाणवली. दीपेनला देखील आज चांगलं प्रदर्शन करता आलेलं नाहीये विथ द बॅट. राहुल आलाय. ओ हो व्हॉट अ शॉट, बट स्ट्रेट टू द एक्स्ट्रा कव्हर फिल्डर. क्षेत्ररक्षक एकमात्र होता डीप मध्ये, ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हरला होता आणि त्याच्या हातामध्ये चेंडू. धक्का लागेल पहिला. किरण पाटील बॅक टू डग आउट. लॉफ करण्यात सरळ एक्स्ट्रा कव्हरला एक्झिक्यूट करण्यात आलं होतं आणि एक मात्र फिल्डर होता, चांगला झेल पकडला त्या ठिकाणी विवेकनं. झेल स्वरूपामध्ये बाद होणारा पहिला खेळाडू 9 धावा धावफलकावरती असताना पहा रिप्ले मध्ये किरण पाटीलनं चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. इनसाइड आउट, थोडीशी जागा बनवून एक्स्ट्रा कव्हर बीट करण्याचा प्रयत्न विवेकनं पकडलाय. चांगला झेल. अशा प्रकारे तुम्हाला कॅचेस पकडाव्या लागतील या मॅच मध्ये. पलट वार करायचा असेल तर काही घडू शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. बघा पहिल्या ओव्हरमध्ये भलेही 9 आल्यात, परंतु इथून आता ह्या विकेटनं मी म्हणेल थोडासा आत्मविश्वास वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावालेचा वाढवला असेल. फार जुन्या मैदानांपैकी एक हे मैदान आणि जे ते सातत्याने आपण अनेक स्पर्धा बघत आलो. आर के क्रीडांगण आमने ऐतिहासिक या क्रीडा नगरीवरती रंगत असलेली भव्य स्पर्धा. फक्त कट केला हवेत. ओ माय गॉड, अनदर विकेट. आणखी एक झेल पकडलाय. पॉइंटला अगदी लहान एक अंडर 10चा खेळाडू आहे आणि त्याच्याकडून चुकी होत नाहीये. क्या बात आहे. वेदांत त्या ठिकाणी आहे. वेदांत केनेनं कोणत्या प्रकारे चुकी केलेली नाहीये. लागोपाठचा 2 खेळाडू त्या ठिकाणी बाद होत असताना आपण पाहतोय. लागोपाठचा दुसरा धक्का. निखिल पाटील शून्यावरती बाद होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. राहुल हा विकेट टेकर गोलंदाज आहे. बॅक ऑफ द डिलिव्हरी, टप्पा पडला, बाहेर निघाला, कट केला वेदांत. वा वेदांत वा. आणि झेल घेतल्यानंतर पहा सेलिब्रेशन. अगदी ग्राउंडवर बॉल इतका रागानं आपटला. त्यालाही माहिती आहे की आपल्या फलंदाजांनी कमी धावा बनवल्यात, परंतु या ठिकाणी आपण जर अशा प्रकारे फिल्डिंग केली तर डेफिनेटली आपण हा सामना जिंकू शकतो. वेदांतचा हा झेल व्हायरल होईल कारण फार लहान हा खेळाडू आहे. भावाळेमध्ये काय खेळाडू खूप बनतच असतात. फार कमी वयापासून खरं तर भावाळेमध्ये क्रिकेट खेळलं जातं. राहुल आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. नवीन फलंदाज नेहल एंटर होत असताना बाहुबली क्रिकेटर आहे. हॅट्रिक बॉल. 9 धावा धावफलकावरती 2 धक्के लागलेत. शांतता मंचावरती, शांतता पाहायला मिळते.
हो वेगवान बॉल, मागे चूक घडली आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, डिक्लेअर मध्ये बॉल जाणार. ह्या चुका टाळाव्या लागतील. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. फर्स्ट ओव्हरमध्ये 9 आल्या, पण चर्चा तीच सुरू होती ना की किरण पाटील एकदा का बाद झाला की संघ थोडासा अडचणीमध्ये येतो. आपण अशा बऱ्याच स्पर्धा पाहिल्यात एकविरा स्पोर्ट्स सावधच्या. राऊंड द विकेट, कमी गतीने टाकलेला बॉल आहे आणि समोर लॉक करायचं होतं. आणि एक डॉट बॉल, मॅच मध्ये मजा येणार आहे. सोमनाथ पाटील तेच विचार करतात की किरणला थांबणं गरजेचं होतं, कारण किरण नंतर बरेचसे बॅटर आहेत ना ते चाचपडताना आपण पाहिलं. महेंद्र शेठ पाटील सुद्धा आता थोडीशी चिंतेत. राईट आर्म राऊंड द विकेट, राहुल तयार, नेहल समोर, शॉट ऑफ लेंथ, हवेत आहे पुन्हा बॉल. विवेक पोचणार का, प्रयत्न केलाय परंतु त्याच्या आवाक्या बाहेर. बॉल सीमारेषा ओलांडत असताना एक टप्पा घेऊन निघून गेलाय सीमा पार. येतोय चौकार, मधून अखेर चौकार आलाय. अप्पर कटचा अंदाज होता, वन बाउन्स पोदी ओव्हरचा देखील इशारा करण्यात आला. बाउन्सर होता आणि त्याच्यावरती ऑन द टॉस तासांवर उभे राहत असताना हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. व्हेरी गुड शॉट फ्रॉम नेहल, बाहुबली बॅटर आहे. आज त्याला चमकावं लागेल, आज त्याला चांगला खेळावं लागेल. धावा धावफलकावरती आहेत 15. अजूनही 14 धावा विजयासाठी करायच्यात. बॉल शिल्लक आहेत 14. पेपरवरती समीकरण सोपं दिसतं, परंतु क्रिकेटमध्ये काहीच सोपं नाहीये. चर्चा आपण करू. राहुलचा बॉल ऑन साइडला, पुन्हा एकदा ऑफ इज हिप टर्न केल्या बॉलला, फक्त डिक्लेअर मध्ये जाईल आणि 1 धाव मिळेल. काल 2 बॉलमध्ये 10ची गरज असताना 2 षटकार लगावले होते पीसीच्या फलंदाजाने. समस्त आमनेकर खुश होते की 2 बॉलमध्ये 10 म्हणजे जवळजवळ आपण मॅच जिंकली आहे. परंतु मला अजूनही आठवतं की अमय पाटीलच्या बॅटमधून आलेले ते 2 फटके, आणि मी एक वाक्य जरूर बोललो होतो की सबर कर मेरे यार, सबर का फल मीठा होता है. हो, यावेळेला पुन्हा टर्न केला बॉल ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. खराब क्षेत्ररक्षण, 1-2 का 4. खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल सीमा पार. 2 पायांच्या मधून फरार, आलाय चौकार. आणि धावा धाव फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा, 20 फॉर द लॉस ऑफ द विकेट. राहुल सिनियर थोडासा नाराज आहे पहा, कॅप्टन कडनं झालेली चुकी. आता येणारे 12 बॉल 9 धावांची गरज आहे. पूर्णपणे या चौकारानं मॅच बदलली आहे. दबाव वाढत होता, तो दबाव कमी झाला. नेहलनं चांगली फलंदाजी केली आहे. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. येस, 1 चौकार जेडीन आणि 1 चौकार नेहलच्या बॅटमधून आला. 11 धावा आल्या. येणारे 12 बॉल 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघ खेळतात त्यांची स्पर्धा आरकेच्या क्रीडांगणावरती. 3रा वर्ष स्पर्धेचा आणि 3ऱ्या मैदानावर ही स्पर्धा पाहायला मिळाली आहे. दरवर्षी वेगवेगळे मैदान आपण पाहतोय. बघा, जेडीच्या बॅटमधून मला वाटतं लागोपाठ 2 चौकार आलेले आहेत. 3रा चौकार आला तर सतीश पाटील आणि रामदास म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. हो, यावेळेला बॉल हवेत, फिल्डर येतात परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर. बॉल सर सीमा पार. दमदार षटकार आणि 500 रुपयांचा मानकरी ठरला बॅटर नेहल. फक्त 3 धावांची गरज, इन मेन 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. बाहुबली आज जबरदस्त खेळलाय, ताकदीनं फटके एक्झिक्यूट करत असताना आता विजय सोप्पा बनवलाय. राऊंड द विकेट, पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. खरं तरी 1 धाव घेतली असती, जेडी स्ट्रायकिंग एंडला असता तर जेडी कडे 3रा चौकार मारण्याची संधी होती, त्यालाही 1000 मिळू शकले असते. परंतु मॅच महत्वाची आहे, पैशांपेक्षा सामना जिंकणं महत्वाचा आहे. ज्या वेळेला तुम्ही ग्रामीणचं क्रिकेट खेळता, प्रोफेशनल लेवलला ते एक वेगळी गोष्ट असते. हो, फुल अँड पॉवरफुल विजयी षटकार, दुसरा सिक्सर आणि चला 1000 रुपये देखील कमावलेत. आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर दिगंबर. पहिलं षटक मेडन 3 विकेट पटकावणारा कॅप्टन ऑफ टीम एकविरा सावध दिगंबर ठरलाय या मॅचचा हिरो. आणि नेहल आपण यायचं, आपल्याला 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल.
सतीश पाटील रामदास म्हात्रे यांच्याकडून